सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, दोनदा विधानसभा लढले, स्वतःचा साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली। आज आम्ही सगळेजण माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत, कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही। विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, ते भरायचं। लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं, मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावं लागतं, मग नंतर वरिष्ठ नेत्याने आव्हान केल्यानंतर काढायचा असतो, मग तो आव्हान केल्यामुळे काढला असं होतं, आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे। आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वनवे आहे, कशाला सगळं हे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे, पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील। नेते म्हणतात की काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे, असंही राजकारणात म्हणत राहायचं असतं। हां, व्यवहारात गरजेल तो पडेल काय, जो करतो तो असं करत नाही। आम्ही कसं केलं, गेल्या आठवड्यात कसं केलं। हां, चला। आमदार बाबर आज दिसत आहेत, तानाजी पाटील मागे नाही, आमदार बाबर हे शिवसेनेचे अतिशय चांगले आमदार नेते आहेत, ते आणि एकनाथजी तानाजी पाटलांना समजवतील, भविष्यात त्यांना काही चांगलं दिलं जाईल आणि तेही उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला खात्री आहे। मी तुमच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांचा मित्र खूप वेळा घरी गेलो आहे, त्यांना आवाहन करतो की ठीक आहे, आता तुम्हाला भविष्यातलं काही ना काही आश्वासन मिळेल, पण तुम्ही मागे घ्या। सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील का? या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की यदाकदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे, तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला आहे। शिंदेसेनेचा एक अर्ज भरलेला आहे, तानाजी पाटील यांनी अर्ज मी काय त्याची माहिती घेतली। विजय आपलाच होईल निश्चित.